शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधूंनो भगिनींनो, माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. आपण जरा शांततेने खाली बसून घ्या. सुरेशभाई नागरे यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. विधानसभेच्या निवडणुका लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्त्वाचा आणि घातक आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं, पण त्या स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना 27% ओबीसीचं आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले. अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील, पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण मिळणार नाही. मग ते ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, हा निर्णय चुकीचा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये. कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये. जे काही जरांगे पाटील यांनी असणारं आपलं आंदोलन मागे घेतलं, त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल, या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हेतू काय आहे? हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे. विधानसभा नवीन गठीत झाली, विधानसभा नवीन गठीत झाली की मग त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची. ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणीच घ्यायचं. पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्यामधला आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे. ओबीसीने जाणीव घ्यावं, ओळखून घ्यावं की सुरेशभाई नागरे याला आपण सारा निवडून दिलं तर उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव, उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव आपण हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात घ्या. वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात. याच पद्धतीने एससी आणि एसटीच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याबरोबर क्रीमी लेअरचा सुद्धा निर्णय आला. या क्रीमी लेअरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही
हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय, तर आपल्याला मान्य आहे का? मान्य असेल तर हात वर करा. आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावं लागतं. हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे. जेव्हा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं तर ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही, आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो. तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अपप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे. काँग्रेसचे बांडगुळ आहे ते, याची मला जाणीव आहे. लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचं व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात, मुसलमानांमध्ये केल्या जाते. मी मुस्लिम समाजाला असताना आवाहन करतोय की काय म्हणा की 35 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये, 35 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे, एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे. तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे. तेव्हा सर्व मौलवींना आणि उलेमाना मी असणारं आव्हान केलं. निपुर शर्मा नावाची असणारी महिला, हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती. भारतामध्ये नाही, त्या अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांतून तो असणारा निषेध करण्यात आला. हिला अटक करा, हिच्यावर कारवाई करा, निपुर शर्माला अटक करा, कारवाई करा. सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा या संदर्भात नाहीये आणि म्हणून आम्ही अटक करू शकत. वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा पेश केलेला आहे, सादर केलेला आहे की त्याचं नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे. या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे? या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला 7 वर्षाची सजा झाली पाहिजे. लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणालो, इथल्या उलेमाना, इथल्या मौलवीनं आवाहन केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी शहीद केली. ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाहीयेत, ते अफसोस करत नाहीयेत. मागच्या लोकसभेमध्ये तो मुसलमानांनी मतदान दिला, निवडून दिला, त्यावेळेस आम्ही असताना म्हणालो इथल्या असणाऱ्या मौलवीना आणि काजीदा आणि उलेमाना या 32 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानांनी मतदान केला. जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही, जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाहीये, तो कायदा
वंचितला करणं सोपं होय आणि मोहम्मद पैगंबरा संदर्भात आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात ज्या अभद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल. काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे. मी इथल्या मुसलमानांना विचार, गेली 5 वर्ष वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीमागे उभा राहिला. मग ते NRC असेल, भुयारी असेल, टिपू सुलतानचा मुद्दा असेल, किंवा औरंगजेबचा प्रश्न असेल, मजारवरती औरंगजेबच्या मजारवरती चादर चढून आम्ही आवाहन केला. कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा. मी मुसलमानांना आवाहन करतोय, या विधानसभेमध्ये मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या. या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या. या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या. आपण सुरेशभाई नांगरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो की हा मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? जेव्हा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या गाव गुंडांना हाकलून द्या असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. परभणी मतदारसंघामधले नासिर शेख, नासिक शरीफ शेख यांना आपण पाठिंबा दिलेला आहे. त्यांची पण निशाणी असणारा गॅस सिलेंडर आहे. तेव्हा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो.